दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांना संघाविरोधात लिहिलेलं पत्र हे भोवलंय अशी चर्चा देखील सध्या रंगली आहे। चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवारांच्या संकल्पनेमधून कॅन्सर हॉस्पिटलचं उद्घाटन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं होतं। मात्र जोरगेवारांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून असुविधा असल्याचं म्हटलं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा रुग्णालयाच्या उभारणीमध्ये मोठा वाटा आहे असं असताना जोरगेवारांनी लिहिलेलं विरोधी पत्र हे त्यांना भोवलं असंही बोललं जात आहे। दरम्यान या संपूर्ण विषयाच्या संदर्भात आम्ही किशोर जोरगेवार यांच्यासोबत बातचीत केलेली आहे। बघूयात आपण ते नेमकं काय म्हणाले। किशोर जोरगेवार यांना निवडणूक प्रमुख जे पद आहे त्याच्यावरून हटवून आता माजी खासदार जे राज्यसभेचे होते अजय संचेती यांची नेमणूक करण्यात आली आहे। किशोर भाऊ, याच्याबद्दल काय म्हणणार तुमचं की अजय संचेती यांची नियुक्ती झाली आहे? माननीय अजयजी संचेती यांची नियुक्तीच्या बद्दलचं मला माध्यमांच्या माध्यमातून आजच कळलेलं आहे। साधारणतः मला जेवढं समजते त्यामध्ये असं आहे की निवडणूक प्रमुख हा साधारण तिथला लोकल नेता असतो, विधानसभा क्षेत्रातला असतो, आणि दुसरं प्रभारी आणि निरीक्षक हे मात्र बाहेरचे असतात। तरी तुम्ही म्हणत आहात मी आता माहिती घेणार आहे, आणि काल मी प्रदेश कार्यालय मुंबई येथेही होतो। अशा पद्धतीचं मला काही कोणती सूचना असं काही मला माहिती नाही आहे। राहिलं हे होऊ शकते की कदाचित भारतीय जनता पार्टीला जे आता अपयश मिळालं जिल्ह्यामध्ये त्यामध्ये स्थानिक नेतृत्व कुठेतरी कमी वाटत असेल, म्हणून हा निर्णय केला असावा असं मला वाटत नाही। इथल्या व्यक्ती असला तर कदाचित पक्षपात होऊ शकतो, म्हणून बाहेरचा नेमण्याची काही शक्यता आहे का? आता ही शक्यता तुम्ही म्हटलं वाद आमच्यातला, मी तरी असं म्हणत नाही की आमच्यात कोणत्याही प्रकारचा वाद आहे, कारण की माननीय मुनगंटीवारजी हे पक्षाचे वरिष्ठ नेते आहे, आणि असं होऊ नये जर तसा पक्ष विचारत असेल ते काही योग्य नाही। तुला ना मला घाल कुत्र्याला व्हायला जो विषय असतो ते काही योग्य नाही आहे। त्याच्यामुळं कशामुळं हा निर्णय झाला आहे की नाही मला माहिती, झाला असेल तर त्याच्या मागची काहीतरी भूमिका पक्षाची असेल, ती भूमिका मी जाणून घेतो आणि मग मी सांगतो। तुम्ही या सगळ्या घडामोडीमुळे नाराज असणार हे स्वाभाविक आहे। वरिष्ठांकडे ही नाराजी काय कळवणार का? मी नाराजीच असण्याचं कारणच काय, कशाला नाराज असणार? देवेंद्रजी आणि सर्व पक्षाचं मला या ठिकाणी प्रेमच आहे, त्याच्यामुळे काय असं नाराज असण्याचं काही कारण नाही। फक्त ही जी माध्यमातून ज्या बातम्या येत आहे त्याच्याविषयी वाटतं की त्याच्याविषयी मला जर अगोदर कळलं तर ते जास्त चांगलं आहे असं मला वाटतं। सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर। दरम्यान यावरती सुधीर मुनगंटीवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती। जोरगेवारांनी निवडणूक प्रमुख पदाची निवड ही घुग्गुस नगरपालिकेच्या संदर्भात केली अशी माहिती उपेंद्र कोठेकरांनी दिली असा दावा मुनगंटीवारांनी केलाय। यासोबतच भाजपला मोठं करण्यासाठी आम्ही रक्तही आठवलंय, मात्र येणाऱ्या पाहुण्यांनी हे आमचंच घर आहे असं बोलू नये असा टोला देखील मुनगंटीवार यांनी लगावला। अगोदर चंद्रपूरमध्ये ज्यांना प्रमुख म्हटलं होतं ते मला वाटतं की घुग्गुस नगर परिषदच्या दृष्टीने म्हणतात। त्यांच्याबद्दल आमच्यापर्यंत अशी माहिती होती की चंद्रपूर महापालिका आणि निवडणुकीचे प्रभारी होते। आमच्यापर्यंत ती माहिती नव्हती। निवडणुका जिंकणे हे बाय प्रॉडक्ट असेल तर त्यासाठी जर कुठं आपल्याला दोष वाटलाच तर तो चर्चेतून संवादातून लक्षात आणून द्यायचं, तो दुरुस्त होतो। मी नाराज कधीच नव्हतो, हा पक्ष माझा आहे, नाराज कसा राहील? अहो, हे घर हा पक्ष मोठं करण्यामध्ये आम्ही रक्त आटवलं आहे, आम्ही कसं नाराज राहू? फक्त येणाऱ्या पाहुण्यांनी घर आपलं असा दावा करू नये एवढीच भावना आहे। याच प्रकरणावरती काँग्रेसच्या खासदार वर्षा धानोरकर यांनी नेमकं काय म्हटलंय आपण बघूयात। निवडलं होतं, नगरपालिकेची सुद्धा सगळी जबाबदारी त्यांच्यावरती दिली होती, पण कशा पद्धतीची पिछाड ही भाजपाची झाली। पण महानगरपालिकेतही त्यांचे अंतर्गत वाद हे सगळे चव्हाट्यावरती येत आहेत। तिकडे सुधीर भाऊ म्हणताय की माझे लोक आहे, जोरगेवार म्हणताय की माझे लोक आहे, आणि याचा फटका नक्की भाजपाला पडणार आहे आणि त्याचा फायदा हा 100% काँग्रेसला होणार आहे। पण शेवटी ते त्या क्षेत्राचे विद्यमान आमदार होते, पण त्यांना डावलून जर का दुसऱ्यांना करताय तर कुठेतरी त्या विद्यमान आमदाराचा अपमान त्या ठिकाणी होत आहे, हे देखील मी आवर्जून या ठिकाणी सांगेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।
आहे.